AS9 मध्ये रेव्हेन्यू रेकग्निशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन ईच ऑफ द बिझनेस. या कन्सेप्ट आपल्याला जर का समजल्या तर नंतर आपण जे डेबिट क्रेडिट बघणार आहोत, नंतर आपण जे रूल्स बघणार आहोत, नंतर आपण जे अकाउंट्सचे किती टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत, ते आपल्याला समजायला अतिशय सोपं जाईल. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, only business transactions are recorded in the books of account. Personal transactions of the owner are not recorded. 8वी कन्सेप्ट आहे ॲक्रुअल. ॲक्रुअल कंपन्यांमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी ॲक्रुअल हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल टॉपिक आहे. नमस्कार, चारुदत्त आपटे ऑनलाईन अकाउंटन्सी क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपले 3-4 भाग झाले आहेत अकाउंटिंग आणि बुककीपिंगवरती. त्याच्यामध्ये हिस्टॉरिकली अकाउंटिंग आणि बुककीपिंगची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली, म्हणजे फार अगदी चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळापासून 1494 जेव्हा डबल एंट्री सिस्टम अस्तित्वामध्ये आली तेव्हापासून ते आत्ता 21व्या शतकापर्यंत ओनर आणि बिझनेस यांचं सेपरेशन कसं झालं आणि बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, त्याच्यामधले कंटेंट, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर आता या भागामध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स काय काय आहेत, कन्व्हेन्शन्स काय काय आहेत आणि प्रिन्सिपल्स काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर IFRS म्हणून ही जी एक कन्सेप्ट आहे, IFRS म्हणजे काय आणि AS म्हणजे काय. AS म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर कुठल्या कुठल्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत आणि हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स कुठल्या कुठल्या टाईपसाठी वापरतात हे आपण सगळं बघणार आहोत. तर आधी सुरुवातीला मीनिंग, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स हे आपण बघणार आहोत. इम्पॉर्टन्स काय आहे अकाउंटिंग कन्सेप्टचा, की रिलायबल फिनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे एखाद्या त्रयस्थ माणसाने जरी आपलं फिनान्शियल पोझिशन बघितली तर त्याला ती समजली पाहिजे, इतकी ती रिलायबल असली पाहिजे. रिलायबल म्हणजे ज्याच्यावरती आपण भरोसा करू शकू असं. जसं आपला बँक बॅलन्स किती आहे हे जर का कोणाला दुसऱ्यांना दाखवायचं असेल किंवा लोन जर का आपल्याला हवा असेल तर बँकवाले 6 महिन्याचं स्टेटमेंट घेतात आपल्याकडनं बँकेचं. वाय? बिकॉज दॅट स्टेटमेंट इज रिलायबल. तसं इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग इज व्हॉट, दॅट इफ अकाउंटिंग डन इन अ प्रॉपर मॅनर देन इट बिकम्स रिलायबल फिनान्शियल स्टेटमेंट्स. दुसरं आहे युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन. म्हणजे जसं बँकेच्या स्टेटमेंटचं आपण उदाहरण बघितलं, डेबिट असतं आणि क्रेडिट असतं, म्हणजे जमा आणि खर्च असतो स्टेटमेंटला. तसं युनिफॉर्मिटी आता आल्यामुळे अकाउंटिंग स्टेटमेंटमध्ये अमेरिकेतली कंपनी असो, जर्मनीतली कंपनी असो किंवा आपल्या भारतामधली कंपनी असो, सगळ्यांचं जे अकाउंटिंग आहे ते युनिफॉर्म स्टँडर्ड्समध्ये होतं. सगळीकडे सेम रूल्स अप्लाय होतात आणि अकाउंटिंग लॉजिक सगळीकडे बेसिक जे लॉजिक आहे ते सेम राहतं. आता रेव्हेन्यू रेकग्निशन मेथड असेल किंवा डेप्रिसिएशनची हे असेल मेथड असेल, ती कंपनी टू कंपनी किंवा कंट्री टू कंट्री डिफर थोडीशी होऊ शकते. स्टील दॅट इज विदिन द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रॅक्टिस. म्हणजे IFRS आणि अकाउंटिंग स्टँडर्डचे आपण बघणार आहोत नंतर, त्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRSच्या आतमध्येच येतात. जनरली ॲक्सेप्टेड बेसिस ऑफ मेजरमेंट हे तिसरं इम्पॉर्टन्स आहे. आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. जसं रिलायबल फिनान्शियल स्टेटमेंट तसं प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. मग ते कस्टमर असतील, ते शेअर होल्डर असतील, ते लेंडर्स असतील किंवा डेटर्स आणि क्रेडिटर्स असतील किंवा आपल्या कंपनीचे एम्प्लॉई असतील. त्याच्यानंतर 5वं इम्पॉर्टन्स आहे व्हॅलिड आणि ॲप्रोप्रिएट ॲझम्पशन्स. म्हणजे ज्या वेळेला आपण अकाउंटिंग एंट्रीज करतो किंवा काही काही प्रोव्हिजन्स करतो, ॲक्रुवल्स क्रिएट करतो, त्यावेळेला आपण जे ॲझम्पशन्स कन्सिडर करतो ते व्हॅलिड आणि ॲप्रोप्रिएट असले पाहिजेत. दीज आर इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. तर आपण इम्पॉर्टन्स बघितला, आता आपण मिनिंग बघू की मिनिंग अकाउंटिंग कन्सेप्टचं काय आहे. टेक्निकल भाषेत जर का बोलायचं झालं, अकाउंटिंग इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द रिझल्ट्स of business operations to various parties interested in or connected with the business, that is owners, creditors, investors, banks and financial institutions, government and other agencies also. Hence it is rightly called as the language of a business. तर अकाउंटिंग हे काय आहे, इट इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द बिझनेस रिझल्ट्स टू अदर्स. म्हणजे आपल्या धंद्यापासून आपल्याला काय फायदा होतो, काय आपलं नुकसान आहे, आपला खर्च किती आहे,
आपलं इन्कम किती आहे, आपले ॲसेट्स किती आहेत, आपले लायबिलिटी किती आहे, हे समोरच्याला कम्युनिकेट करण्यासाठीचं जे मीन्स आहे दॅट इज अकाउंटिंग. सोप्या शब्दात सांगायचं जर का झालं तर कुठल्याही माणसाकडे आपण बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरनं तो जर का हसत असेल तर आपण असं म्हणतो की माणूस आनंदी आहे किंवा प्रसन्न आहे. तो जर का दुःखात असेल तर त्याच्या चेहऱ्यावरनं आपल्याला समजतं की हा माणूस दुःखात आहे. ही झाली चेहऱ्याची भाषा. तसंच आपण जो बिझनेस करतो त्या बिझनेसची भाषा कुठली, तर त्या बिझनेसची भाषा अकाउंटिंग इज द मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द रिझल्ट्स ऑफ बिझनेस टू द कन्सर्न पार्टीज. Accounting is not only associated with business but also with everybody. म्हणजे बिझनेस फक्तच अकाउंटिंग करता असं नाही, तर आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपलं अकाउंटिंग, आपलं इन्कम असेल, आपले एक्सपेन्सेस असेल, त्याचं अकाउंटिंग आपण करू शकतो. आणि इन जनरल द टर्म अकाउंटिंग रेफर्स टू फिनान्शियल अकाउंटिंग. म्हणजे जसं आपण आधीच्या आपल्या भागांमध्ये बघितलं की जिकडे मॉनिटरी बेनिफिट आहे किंवा जिकडे पैसे इन्व्हॉल्ड आहेत, जिकडे आर्थिक ट्रान्झॅक्शन आहे, तिकडेच अकाउंटिंग होतं. तर टू कन्क्लूड ऑन दिस टॉपिक, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस कन्सर्न इन अ सिस्टमॅटिक मॅनर. इन अ सिस्टमॅटिक मॅनर हे खूप महत्त्वाचं आहे. क्लासिफाईंग ऑल्सो आणि समरायझिंग ऑल्सो, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता आपण इम्पॉर्टन्स बघितलं अकाउंटिंगची, अजून एक आपण डेफिनेशन बघितली. तर सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग हे समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. या कन्सेप्ट आपल्याला जर का समजल्या तर नंतर आपण जे डेबिट क्रेडिट बघणार आहोत, नंतर आपण जे रूल्स बघणार आहोत, नंतर आपण जे अकाउंट्सचे किती टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत, ते आपल्याला समजायला अतिशय सोपं जाईल. पहिली कन्सेप्ट आहे बिझनेस एंटिटी. This concept implies that a business unit is separate and distinct from owner or owners, that is the person who supply capital to the business. ही कन्सेप्ट काय आहे? बिझनेस एंटिटी सेपरेट असली पाहिजे फ्रॉम द ओनर. ओनर आणि बिझनेस एंटिटी एकच असेल तर त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असू शकतो आणि मग थोडीशी अकाउंटिंगमध्ये त्याचा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. तर पहिली कन्सेप्ट अकाउंटिंगची जे आपण आधीचं बघितलं, सिस्टमॅटिक वे, क्लासिफाईंग, समरायझिंग, हे सगळं जे बघितलं, तर त्याच्यासाठी बिझनेस एंटिटी ओनरपासनं सेपरेट असणं खूप महत्त्वाचं आहे. बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट, अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस अँड नॉट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द ओनर. हेन्स द बिझनेस इज लायबल टू द ओनर अँड ओनर इज लायबल टू द बिझनेस फॉर infusion of capital. Business is liable to the owner to show what the earnings are from the business or what is the state of the business. बिझनेसची आत्ताची काय परिस्थिती आहे हे दाखवणं हे बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि बिझनेसला काही लागलं, काही समजा कॅपिटलचं शॉर्टफॉल झालं तर ते कॅपिटल बिझनेसमध्ये देणं ही ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर business entity and owner has to be separate. According to this concept, only business transactions are recorded in the books of account. Personal transactions of the owner are not recorded. म्हणजे ओनरनी त्याच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये काही ट्रान्झॅक्शन्स केली असतील आउटसाईड बिझनेस, तर ती बिझनेसमध्ये रेकॉर्ड होत नाहीत एक्सेप्ट फॉर ड्रॉइंग्स. आपण मागच्या भागामध्ये ड्रॉइंग्स म्हणजे काय बघितलं, कॅपिटल म्हणजे काय बघितलं आणि त्याच वेळेला ड्रॉइंग्स म्हणजे काय आपण ते बघितलं. तर एक्सेप्ट फॉर दिस ड्रॉइंग्स ओनरची एंट्री बिझनेसमध्ये येत नाही. कॅपिटल इन्फ्युजन आणि ड्रॉइंग्स या 2च एंट्री फक्त ज्या वेळेला ओनर बिझनेसमध्ये पैसे टाकतो दॅट इज कॅपिटल इन्फ्युजन, आणि पर्सनल यूजसाठी ज्या वेळेला पैसे काढतो दॅट इज ड्रॉइंग्स. याचा अर्थ असाही होतो की ज्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्याची जी ओनरशिप असते ती बिझनेसकडे असते अँड नॉट टू द ओनर, हे लक्षात ठेवण्यासारखे. पण फायनली ओनर जो आहे त्याचाच बिझनेस आहे, तर डायरेक्टली और इनडायरेक्टली त्या बिझनेसचा बेनिफिट त्या ओनरला मिळतोच. दुसरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मनी मेजरमेंट. आता मनी मेजरमेंट ही जी कन्सेप्ट आहे ही आपण आपल्या मागच्या 3-4 भागामध्ये सुद्धा डिस्कस केली. मनी मेजरमेंट म्हणजे काय, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स हॅज टू बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. जिकडे मनी इन्व्हॉल्ड आहे त्याचाच फक्त अकाउंटिंग एंट्री किंवा बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये एंट्री होईल जिकडे मनी मॅटर इन्व्हॉल्ड आहे तिकडे. म्हणजे समजा आपण 100 रुपयाची कुठली वस्तू विकत घेतली, तर आपण वस्तू विकत घेतली आणि 100 रुपये दिले,
त्याचं रेकॉर्ड होईल. पण मी ऑफिसमध्ये जाऊन 5 तास बसलो, 6 तास बसलो, याचं रेकॉर्ड आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. या कॉस्ट कन्सेप्टचं मिनिंग असं आहे की ज्या कंपनीकडच्या ज्या ॲसेट्स आहेत त्याचं जे रेकॉर्डिंग किंवा त्याचं जे अकाउंटिंग होईल, दॅट अकाउंटिंग विल कंटिन्यू विथ द हिस्टॉरिकल प्राइस or we can also say the acquisition cost of that asset. No doubt depreciation प्रमाणे त्या ॲसेटची आजची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल, पण ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे ती जी ॲक्विजिशन कॉस्ट आहे ॲसेटची त्या ॲक्विजिशन कॉस्ट प्रमाणेच राहील. दिस इज कॉल्ड कॉस्ट कन्सेप्ट. चौथा आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे काय, तर आपण कुठलीही अकाउंटिंग पॉलिसी अडॉप्ट केली दॅट हॅज टू बी कन्सिस्टंट. म्हणजे आज समजा आपण एक अकाउंटिंग पॉलिसी अप्लाय केली आपल्या बिझनेसच्या अकाउंटिंगसाठी, 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपण ती बदलू नाही शकत. आपल्याला वी हॅव टू बी कन्सिस्टंट इन आवर अप्रोच फॉर अकाउंटिंग. आणि हे कन्सिस्टंट जर का अप्रोच असेल तरच आपल्या ज्या फिगर्स आहेत अकाउंटिंगच्या त्या मंथ ऑन मंथ, क्वार्टर ऑन क्वार्टर, इयर ऑन इयर, दोज फिगर्स वुड बी कम्पॅरेबल ओनली इफ द पॉलिसीज आर कन्सिस्टंट. फॉर एक्झाम्पल, company adopts fixed installment method for charging depreciation on fixed asset from the beginning till the end of the estimated life of the asset. म्हणजे फिक्स मेथड जर का असेल तर ती त्या ॲसेटचं लाईफ एंड होईस्तोवर तीच मेथड आपल्याला अप्लाय आणि यूज करायला पाहिजे. पाचवा आहे कन्झर्वेटिझम. म्हणजे काय, तर while recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all the possible losses. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठला आपल्याला जर का भविष्यामध्ये खर्च येणार असेल आणि त्याचा रेव्हेन्यू जर का ऑलरेडी बुक झाला असेल तर तो येणारा खर्च, येणारा लॉस अँटिसिपेट करून त्याच अकाउंटिंग इयरमध्ये आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला करावं लागतं. पण आपण भविष्यामध्ये समजा आज आहे आत्ता मे महिना, मी जून आणि जुलैमध्ये 1 लाखाच्या वस्तू विकणार आहे आणि त्याच्यावरती मला 20,000 रुपये प्रॉफिट मिळणार आहे, म्हणून तो 20,000 रुपयाचा प्रॉफिट किंवा त्या 1 लाखाच्या वस्तू विक्री म्हणून मी आत्ताच बुक करू शकत नाही. माझा प्रॉफिट बुक नाही करू शकत, पण माझा जो खर्च आहे आत्तापर्यंत जो माझा विक्री झालेली आहे त्या विक्रीच्या अनुषंगाने जो माझा खर्च आहे तो जर का बुक झाला नसेल तर तो मला बुक करावा लागतो. ह्याचं जर का अजून एक समजा आपल्याला उदाहरण बघायचं झालं तर कंपनीमध्ये क्लोजिंग स्टॉक असतो. कंपनी समजा काही रॉ मटेरियल परचेस केलं आहे कंपनीनी, त्याचा क्लोजिंग स्टॉक असतो. ते जे मटेरियल परचेस केलं ते समजा 35,000 रुपयाचं मटेरियल परचेस केलं असेल, पण क्लोजिंगच्या वेळेला ज्या वेळेला बुक्स ऑफ रेकॉर्ड, बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज होत आहेत त्यावेळेला त्या 35,000च्या ऐवजी जर का त्याची व्हॅल्यू 25,000 झाली असेल तर 35,000ची व्हॅल्यू कमी करून 10,000चा लॉस अँटिसिपेट करून त्या इन्व्हेंटरीची तो जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू 25,000 रुपयावरती कंपनीला आणायला लागते. दिस इज कॉल्ड कन्झर्वेटिझम अप्रोच. 6वा पॉईंट आहे गोईंग कन्सर्न. नॅचरली अकाउंटिंग करायचं झालं तर कन्सर्न म्हणजे तो बिझनेस आपला रनिंग बिझनेस पाहिजे. बंद बिझनेस असेल तर त्याचं अकाउंटिंग आपण करू शकत नाही. तर द कन्सर्न म्हणजे तो बिझनेस हॅज टू बी गोईंग कन्सर्न. 7वी कन्सेप्ट आहे रिअलायझेशन. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली वेन इट इज रिअलाइज, दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्न. रिसिव्ड ऑर अर्न या दोन ज्या इथ्यामधल्या हे जे वर्ड्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. रेव्हेन्यू आर रेकॉग्नाइज ओनली वेन सेल आर इफेक्टेड ऑर द सर्व्हिस इज रेंडर्ड. म्हणजे विक्री झाली, गुड्स आपल्या फॅक्टरीतनं आपल्या वेअरहाऊसमधनं बाहेर गेले किंवा सर्व्हिस आपल्याला मिळाली किंवा आपण दिली तरच त्याचा सेल्स आपल्या बुक्समध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे पाण्याचं फिल्टर असतं, समजा ॲक्वागार्ड आहे, तर आपण त्याची AMC घेतो. AMC असते 12 महिन्याची. AMCचे पैसे आपण स्टार्टिंगला ॲडव्हान्समध्ये भरतो, पूर्ण पैसे. समजा 10,000 रुपये भरले म्हणजे पर क्वार्टर समजा एक जर का त्यांची सर्व्हिस असेल तर पर क्वार्टर झाले 2,500 रुपये. तर जी AMC आहे, समजा ॲक्वागार्डचं एक्झाम्पल आपण घेतलं तर ॲक्वागार्ड जी कंपनी आहे त्यांना आपण 10,000 रुपये AMCच्या सुरुवातीलाच देतो, पण ते 10,000 रुपयाचा रेव्हेन्यू लगेच बुक नाही करू शकत, कारण इट इज स्टील नॉट अर्न ऑर इट इज स्टील नॉट रिअलाइज ऑर इट इज स्टील नॉट डिलिव्हर्ड. म्हणजे सर्व्हिस अजून डिलिव्हर झालेली नाहीये.
ज्या वेळेला त्यांचा माणूस सर्व्हिस इंजिनियर आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे येऊन पहिल्या क्वार्टरची सर्व्हिस पूर्ण करतो, त्यावेळेला पहिल्या क्वार्टरचा 2,500 रुपये रेव्हेन्यू कंपनीकडे बुक होतो आणि मग सबसिक्वेंटली सेकंड क्वार्टरमध्ये परत आला, सेकंड क्वार्टरमध्ये 2,500 रुपये, तिसऱ्या क्वार्टरला परत 2,500 रुपये आणि दिस गोज ऑन टिल द AMC इज इन फोर्स. दॅट इज कॉल्ड रिअलायझेशन. 8वी कन्सेप्ट आहे ॲक्रुअल. ॲक्रुअल कंपन्यांमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी ॲक्रुअल हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल टॉपिक आहे. ॲक्रुअल म्हणजे काय, तर इन्कम इज रेकॉर्डेड वेन इट ॲक्रूज. इन्कम झालं, ॲक्रू झालं की आपण ते रेकॉर्ड करतो आणि एक्सपेन्सेस ऑल्सो आर रेकॉर्डेड वेन दे ॲक्रू, म्हणजे बिकम पेएबल. ते ज्यावेळेला पेएबल होतात त्यावेळेला आपण बुक करतो. आपण रेंटचं एक्झाम्पल बघितलं होतं माझ्या मते आपल्या तिसऱ्या भागामध्ये, तिसरा अ का तिसरा ब, याच्यामध्ये आपण रेंटचं एक्झाम्पल घेतलं होतं की ते पेएबल झालं की आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो. भले आपण त्याचं पेमेंट पुढच्या महिन्यात करू, पण या महिन्याचं रेंट आपण या महिन्यामध्येच आपल्या बुक्समध्ये रेकग्नाइज करतो म्हणजे रेकॉर्ड करतो. ऑल एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यूज रिलेटेड टू द अकाउंटिंग पिरियड आर टू बी कन्सिडर irrespective of the fact that the revenue are received in cash or not, or expenses are paid in cash or not. म्हणजे ज्या रेव्हेन्यूचे आपल्याला पैसे मिळायचे असतील तरी तो रेव्हेन्यू रेकॉर्ड करायचा आणि एक्सपेन्सेस इन्कर झाले किंवा पेएबल झाले, रादर आय शुड से पेएबल झाले की त्याच वेळेला आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड करायचे. भले त्याचे पैसे आपण नंतर म्हणजे पिरियड संपल्यानंतर, म्हणजे या महिन्याचा एक्सपेन्स ॲक्रू झाला असेल, तो पेएबल आहे, या महिन्यात त्याला रेकॉर्ड करायचं, भले त्याचं पेमेंट आपण पुढच्या महिन्यामध्ये केलं तरी चालेल. 9वा आहे ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे काय, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज 2 आस्पेक्ट्स, दॅट इज ड्युअल इफेक्ट. म्हणजे समजा आपण आपला बिझनेस चालू केला 5 लाखाच्या कॅशनी, तर याच्यामध्ये काय होतं, एका साईडला बिझनेस जो आहे त्याला 5 लाख रुपये मिळतात आणि दुसऱ्या साईडला आपण त्याची लायबिलिटी क्रिएट करतो टुवर्ड्स द ओनर, दॅट इज नथिंग बट द शेअर कॅपिटल. म्हणजे काय होतं, कॅश बिझनेसमध्ये आली आणि कॅपिटल क्रिएट झालं. असं एका साईडला कॅश किंवा बँक अकाउंटला डेबिट जातं आणि लायबिलिटी आपण क्रिएट करतो. कॅपिटल इज अ लायबिलिटी. बिझनेस ओनर जो आहे तो जे पैसे इन्व्हेस्ट करतो दॅट इज liability from the point of view of the business, because at the end of the closure of the business that capital has to be returned to the owner. So from business point of view that is a liability. ही बिझनेसच्या दृष्टीने लायबिलिटी आहे. तर हा ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे काय, तर दिस इज नथिंग बट डबल एंट्री सिस्टम. 1494ला डबल एंट्री सिस्टम अस्तित्वात आली, ते आपण बघितलं. तसं दिस इज डबल एंट्री सिस्टम. ड्युअल ॲस्पेक्ट, एका साईडला कॅश आपल्याकडे आली म्हणजे आपली ॲसेट क्रिएट झाली आणि लायबिलिटी पण आपल्याला क्रिएट करायला लागते, दॅट इज ऑफ कॅपिटल. 10वी कन्सेप्ट आहे डिस्क्लोजर. डिस्क्लोजर म्हणजे काय, द अकाउंट्स मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन्स असतील ते तर आपण सगळी रेकॉर्ड करतो आणि ती डिस्क्लोज करतोच, पण हे सोडून जर का अजून कुठल्या फॅक्ट्स अँड फिगर्स असतील की ज्या ओनरला माहिती असायला पाहिजेत, ज्या आपल्या इक्विटी होल्डर्सला माहिती असायला पाहिजेत, ज्या बँकेला किंवा आपले जे लेंडर्स आहेत त्यांना माहिती असायला पाहिजे, आपल्या क्रेडिटर्सना माहिती असायला पाहिजे, अशा ज्या इव्हेंट्स आहेत त्या डिस्क्लोजरमध्ये, म्हणजे P&L होतो, खाली बॅलन्स शीट येतो, त्याच्या खाली डिस्क्लोजरमध्ये त्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं खूप महत्त्वाचं असतं. 11वी कन्सेप्ट आहे मटेरियालिटी. याच्यामध्ये काय होतं, अकॉर्डिंग टू दिस कन्व्हेन्शन फिनान्शियल स्टेटमेंट शुड डिस्क्लोज all material items which might influence the decision of the users of financial statement. आपण जे फिनान्शियल स्टेटमेंट जे पब्लिश करतो त्याचा वापर जे लोक करणार आहेत त्यांच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट असेल दॅट इज कॉल्ड मटेरियालिटी आणि ते आपल्याला पब्लिश करणं बंधनकारक असतं. एनी आयटम विच इज नॉट सिग्निफिकंट अँड इज नॉट रिलेव्हंट टू द युजर्स नीड नॉट बी डिस्क्लोज्ड इन द फिनान्शियल स्टेटमेंट. दिस इज कॉल्ड मटेरियालिटी. आता आपण 12व्या आणि शेवटच्या कन्सेप्टकडे जातोय, दॅट इज मॅचिंग कन्सेप्ट. ही कन्सेप्टसुद्धा जे लोक कंपनीमध्ये काम करतात त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मॅचिंग म्हणजे काय, एका साईडला आपण रेव्हेन्यू बुक करतो. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण 1 लाख रुपयाचा रेव्हेन्यू बुक केला
आणि त्या ₹1,00,000 अगेन्स्ट माझी जी कॉस्ट आहे, जी अँटिसिपेटेड कॉस्ट आहे किंवा जी माझी प्लॅन कॉस्ट आहे ती ₹90,000 आहे. पण काही कारणाने मी ₹1,00,000 तर बुक केले, ₹1,00,000 सेल्स तर बुक केला, पण त्याच्या अगेन्स्ट ₹90,000 जी माझी कॉस्ट आहे त्याच्याऐवजी मला 85,000 कॉस्ट आली. असं होऊ शकतं की लेबर चार्ज आपला नाही झाला किंवा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ती बुक नाही झाली आणि आपण कस्टमरला सांगितलं होतं की ट्रान्सपोर्ट तुम्हाला आम्ही देऊ, म्हणजे आपण जे ₹90,000 कॉस्ट कन्सिडर केली आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टसुद्धा आहे असं आपण घटकाभरासाठी ॲझ्युम करूया. तर ₹1,00,000 मी एका साईडला बुक केले आणि 90,000च्या ऐवजी ₹5,000ची समजा ट्रान्सपोर्ट कॉस्ट माझी आलेलीच नाही आहे. तर माझी कॉस्ट किती बुक होणार त्यावेळेला? 85,000 बुक होणार. म्हणजे जिथे मला 10,000 प्रॉफिट मिळणार होता तिथे मला ₹15,000 प्रॉफिट आला. पण बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये असं चालत नाही की एका पिरियडमध्ये मी ₹15,000 प्रॉफिट दाखवणार आणि दुसऱ्या पिरियडमध्ये मी जे ₹5,000 ट्रान्सपोर्टचे ते उरलेले बुक करणार आणि दुसऱ्या पिरियडमध्ये ₹5,000 असं आपण ॲझ्युम करू की दुसऱ्या पिरियडमध्ये माझा काहीच सेल्स नाही झाला आणि मी ते ₹5,000 जर का त्या पिरियडमध्ये बुक केले तर त्या पिरियडमध्ये माझा ₹5,000चा लॉस दिसेल. तर हे बिझनेसमध्ये असं होत नाही. बिझनेसमध्ये इट हॅज टू बी विथ मॅचिंग कन्सेप्ट. म्हणजे जर का म्हणजे ₹90,000ची कॉस्ट आहे आणि फक्त ₹85,000 बुक झाले असतील तर ते जे ₹5,000 आहे ते आपण ॲक्रुअल जे बघितलं तर त्या ₹5,000चं आपल्याला ॲक्रू करून इट इज ऑलरेडी पेएबल, कारण त्याच्या अगेन्स्ट रेव्हेन्यू, त्याच्या अगेन्स्ट सेल्स, त्याच्या अगेन्स्ट इन्कम आपण बुक केलेलं आहे. तर ते ₹5,000 सुद्धा मला बुक करून माझा जो प्रॉफिट आहे, जो ॲक्च्युअल प्रॉफिट आहे, जो मला ₹90,000 हवा होता तो मला ₹90,000 दाखवायला लागतं. तर मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट revenues during an accounting period are matched with expenses incurred during that period to earn the revenue during that period. This concept is based on accrual concept and periodicity concept. Periodicity concept fixes the time frame for measuring performance and determining financial status. Periodically म्हणजे जसं आपण आता सुरुवातीला म्हणालो की रेव्हेन्यू बुक झाला असेल तर त्याच पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये रेव्हेन्यू बुक झालेला आहे त्याच पिरियडमध्ये आपल्याला त्याचा खर्च सुद्धा बुक करावा लागतो. तर आत्तापर्यंत आपण अकाउंटिंग कन्सेप्ट, काय काय कन्व्हेन्शन्स आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स आणि त्याच्यामध्ये मिनिंग आणि इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट काय काय आहे ते बघितलं आणि वेगवेगळ्या अकाउंटिंग कन्सेप्ट आत्ता आपण ज्या 12 अकाउंटिंग कन्सेप्ट बघितल्यात तिथे आपला हा टॉपिक संपतो. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे. एखाद वेळेला परीक्षेच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट जरी नसला तरी ज्या वेळेला ॲक्च्युली आपलं प्रोफेशनल करिअर सुरू होईल त्यावेळेला या ज्या सगळ्या कन्सेप्ट आता आपण बघितल्या 12 त्यातली ईच अँड एव्हरी कन्सेप्ट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. या कन्सेप्ट समजणं अतिशय जरुरी आहे प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर. अकाउंटिंग फील्डमध्ये जे सेल्समध्ये आहेत, नॉन कमर्शियल आहेत, टेक्निकल लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या ज्या 12 कन्सेप्ट आहेत या 12 कन्सेप्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्सकडे वळूया आणि IFRS म्हणजे काय ते आपण बघूया. अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रोव्हाइड द फ्रेमवर्क अँड नॉर्म्स टू बी फॉलोड इन अकाउंटिंग सो दॅट द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ डिफरंट एंटरप्राइजेस बिकम कम्पॅरेबल. जसं आपण सुरुवातीला म्हटलं युनिफॉर्मिटी असली पाहिजे. म्हणजे एकाच सेक्टरमधल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत जर का त्याचं कंपॅरिझन करायचं असेल तर ते कंपॅरिझन हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहे, म्हणजे ज्यांना कोणाला अकाउंटिंग करायचं आहे त्यांनी याच स्ट्रक्चरमध्ये, याच फॉर्मॅटमध्ये फॉलोईंग ऑल दीज रूल्स करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्पल एक्झाम्पल, आपण रस्त्यावरनं जातो आणि सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये आपलं राईट हँड ड्राईव्ह आहे आणि फॉरेन कंट्रीजमध्ये केलं तर लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. तर आपण राईट हँड ड्राईव्ह म्हणजे आपला रस्त्याच्या डाव्या साईडनी आपण गाडी चालवायची. आपली रेल्वेसुद्धा जाणारी जी रेल्वे असते ती आपल्या जे 2 ट्रॅक असतील तर ती डाव्या हाताने जाते आणि समोरून येणारी ही उजव्या हाताने जाते. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन ऑफ ट्रॅफिक. तसंच हे अकाउंटिंग AS जे आहे दॅट इज नथिंग बट स्टँडर्डायझेशन ऑफ अकाउंटिंग. अजून एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे हे AS ही जी कन्सेप्ट आहे ही क्लिअर होईल सोप्या शब्दामध्ये. आपण रस्त्यावरनं जात असताना आपल्याला चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल लागतो. लाल दिवा असेल
आपण थांबतो, हिरवा दिवा लागला की आपण जातो. दिस इज स्टँडर्डायझेशन, दिस इज ग्लोबल स्टँडर्डायझेशन ऑफ ट्रॅफिक रूल. इन द वर्ड्स ऑफ कोलर, accounting standards are codes of conduct imposed by customs, laws, or professional bodies for the benefit of public accountants and accountants in general. Thus, accounting standards are written by policy document issued by expert accounting body or government or other regulatory body covering the aspect of recognition, measurement, treatment, presentation and disclosure of accounting transactions and events in the financial statement. म्हणजे हे जे वेगवेगळे जे प्रोफेशनल्स आहेत किंवा जे एक्सपर्ट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्सची बॉडी असेल, ICAI असेल आपल्या भारतामधलं, तर या सगळे लोक एकत्र येऊन त्यांनी हे जे फ्रेमवर्क आहे, हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, हे बनवलेलं आहे. तर आता या अकाउंटिंग स्टँडर्डची आवश्यकता का आहे? आपण जसं एक्झाम्पल्स बघितले त्याच्यावरनं आपण हे डिराईव्ह करू शकतो. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. स्टँडर्डायझेशन असेल तर आपण अंडरस्टँडिंग जे आहे ते आपलं फास्ट होतं. आता कुकिंग जर का करायचं असेल त्याच्यामध्ये आपण बघतो मोठमोठे मशीन्स असतात, पोळी बनवायचं यंत्र असेल, मसाला बनवायचं यंत्र असेल, त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन असतं. लोक डोक्याचा वापर तिकडे आपल्याला करावा लागत नाही. म्हणजे समजा पोळ्या करायच्या असेल, आता आपण बघतो मोठमोठी जी अन्नछत्र आहेत तिकडे मशीनमधनं पोळ्या बनवतात. मग तिकडे त्यांचं स्टँडर्ड ठरलेलं असतं की बाबा 1000 पोळ्या आपल्याला बनवायच्या असतील तर 50 किलो गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी, त्याच्यामध्ये 1 लिटर तेल एवढं टाकायचं, ते मिक्स करायचं. याच प्रमाणात गेलं तर पोळ्या चांगल्या होतात. दिस इज जस्ट ॲज अ एक्झाम्पल. मला काही 1000 पोळ्या बनवायचा एक्सपिरियन्स नाही, पण जस्ट ॲज अ एक्झाम्पल इथे स्टँडर्डायझेशन केलेलं असतं. म्हणजे माणूस जरी बदलला तरी मशीन तेच आहे. त्याला माहिती असतं की याच्यामध्ये एका वेळेला 50 किलो पीठ आपल्याला गव्हाचं टाकायचं आहे आणि 10 लिटर पाणीच टाकायचं आहे आणि 1 लिटर तेलच टाकायचं, म्हणजे पोळ्या त्याच्या चांगल्या होतील. दुसरं आहे टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण आपल्या नोकऱ्या आजकाल फ्रिक्वेंटली बदलत राहतो. प्रोसेसेस स्टँडर्ड असल्यामुळे एका जॉबमधून दुसरीकडे जरी गेलं तरी अकाउंटिंग सेमच राहतं. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये अकाउंटिंग बाय आपटे A+A हा जो माझा शेअर मार्केटचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एकदा सांगितलं होतं की अकाउंटिंग समजून घ्यायचं किंवा शिकायचं हे एक असं सायन्स आहे की ते एकदा आपण शिकलो, एकदा आपण पक्क केलं की त्याचा लाईफ लॉंग आपल्याला उपयोग आहे. कारण आता अकाउंटिंगचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ASमध्ये बदल होऊ शकतो किंवा द वे वी आर अकाउंटिंग त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पण बेसिक जे रूल आहे अकाउंटिंगचे त्याच्यामध्ये याच्या पुढे बदल होणार नाही. तिसरं नीड काय आहे ASचं, अकाउंटिंग स्टँडर्डचं? टू फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ 2 or more एंटिटीज. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता ह्याच्या आधी आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या त्याच्यामध्ये जे आपण बघितलं त्याचंच फलित इथे आपण बघतोय की अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डायझेशन करण्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे, तर ज्या आपण कन्सेप्ट बघितल्या ते आणि हे लिंक्ड आहे. चौथं जर का बघितलं टू एनहान्स रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, डिपेंडेबिलिटी आणि स्टँडर्ड्स जर का फॉलो केले असेल तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कुठली एखादी कार विकत घेतली किंवा कुठला एखादा प्रॉडक्ट विकत घेतला तर ज्याचं ब्रँड नेम चांगलं आहे तेच आपण विकत घेतो, कारण आपल्याला माहिती असतं ह्याची क्वालिटी चांगली आहे. ह्याची क्वालिटी चांगली काय तर त्यांच्याकडे स्टँडर्डायझेशन आहे. अकाउंटिंगमध्ये जर का स्टँडर्डायझेशन असेल तर आपलं जे ऑडिट असेल किंवा आपल्याला लोन हवा असेल तर त्या ज्या सगळ्या प्रोसेसेस त्या प्रोसेसेस फास्ट होतात. आणि लास्ट आणि पाचवं टू मीट द लिगल रिक्वायरमेंट इफेक्टिव्हली. आता याचं एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आपण IFRS म्हणजे काय बघूया. IFRS म्हणजे इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. आता सगळीकडे IFRS अप्लाय होतं, म्हणजे जे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड जे रूल्स आहेत ते रूल्स आता आपल्याकडे सुद्धा ॲप्लिकेबल आहेत आणि त्याप्रमाणे आपण आपलं अकाउंटिंग सुद्धा त्याप्रमाणे करावं लागतं. तर असं म्हणायला हरकत नाही की आपलं भारतातलं जे अकाउंटिंग आहे त्याचं सुद्धा आता ग्लोबलायझेशन झालेलं आहे. म्हणजे जसं US मध्ये किंवा जसं UK मध्ये जे अकाउंटिंगचे नॉर्म्स आहेत तेच आपल्याकडे बेसिक डेबिट क्रेडिटचे प्रोसिजर असेल, टॅक्सेशन असेल किंवा द वे वी रेकॉर्ड सेल्स असेल त्याच्यामध्ये थोडा बहुत फरक असू शकतो,
पण जे बेसिक आहे दॅट इज नाव स्टँडर्डाइज. तर इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय द इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड म्हणजे IASB. IFRS is a set of international accounting standards stating how particular types of transaction and other events should be reported in the financial statement. IFRS are issued to develop accounting standards that would be acceptable worldwide and to improve financial reporting internationally. म्हणजे समजा कुठली मल्टीनॅशनल कंपनी असेल तर टू इम्प्रूव्ह द फिनान्शियल रिपोर्टिंग इंटरनॅशनली हे IFRS जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि आता मेजॉरिटी ऑफ द अकाउंटिंग इन इंडिया इज ऑल्सो ॲज पर IFRS. त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण बघितले. अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, तर आता इंडियामध्ये जिथे आपलं कन्सर्न आहे इंडियामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय काय आहेत आणि कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. अकाउंटिंग स्टँडर्ड्सला कोड नंबर दिलेले आहेत आणि त्या कोड नंबरप्रमाणे त्या पद्धतीचं अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं. तर आता पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया म्हणजे काय बघू. तर इन इंडिया स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इज इश्यूड बाय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंडिया ICAI. ही जी चार्टर्ड अकाउंटंटची जी इन्स्टिट्यूट आहे त्यांचं जे त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे ते इंडियासाठी ICAI जे आहे ते इंडियासाठी जे नॉर्म्स आहेत अकाउंटन्सीचे ते बनवतात आणि ते गाईडलाईन्स इश्यू करतात. त्याचप्रमाणे अकाउंटिंग करावं लागतं. या ICAIने काय केलंय, यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स म्हणजे ASB हे 21 सप्टेंबर 1977ला फॉर्म केला आणि ही जी बॉडी आहे ही बॉडी हे जे सगळे स्टँडर्ड्स आहेत हे स्टँडर्ड्स AS अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉर इंडिया हे ते इश्यू करतात. सम अकाउंटिंग स्टँडर्ड्स कुठल्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत त्याला AS1, AS2, AS3 असं म्हणतात. तर AS1 मध्ये काय येतं, तर AS1 मध्ये डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज येतं. म्हणजे आपण कुठल्या पॉलिसीज कशा पद्धतीने आपण रेव्हेन्यू रेकग्नाइज करणार आहे, कशा पद्धतीने आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार आहे, कशा पद्धतीने आपण आपलं क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू करणार आहे, या सगळ्या गोष्टी AS1 मध्ये येतं. AS1 इज डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. त्याच्यानंतर AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. According to this standard, inventories in general should be valued at lower of historical cost and net realizable cost. नेट रिअलायझेबल कॉस्ट म्हणजे आपण जे इन्व्हेंटरीचं बघितलं 35,000 रुपये आणि 25,000 रुपये. 25,000 रुपये लो होतं म्हणजे ॲज ऑफ नाव द रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ दॅट इन्व्हेंटरी वॉज 25,000. आपली ॲक्विजिशन कॉस्ट जरी 35,000 असली तरी रिअलायझेशन कॉस्ट 25,000 असल्यामुळे आपण 10,000 रुपयाचा लॉस कसा बुक केला हे आपण आधी बघितलं. तर AS2 is for valuation of inventories. AS3 is for cash flow statement. आपले जे कॅश फ्लो जे स्टेटमेंट्स आहेत ते कॅश फ्लो स्टेटमेंट कसे असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कसं ते प्रिपेअर करायला पाहिजे आणि कसं प्रेझेंट करायला पाहिजे हे AS3 मध्ये येतं. AS6 मध्ये डेप्रिसिएशन अकाउंटिंग येतं की आपण कुठली मेथड डेप्रिसिएशनसाठी आपल्याकडे वापरणार आहे आणि त्याप्रमाणे सिस्टमॅटिकली डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं आणि ते कसं प्रेझेंट करायचं ओव्हर अ लाईफ ऑफ दॅट ॲसेट हे AS6 मध्ये येतं. AS8 मध्ये अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D एक्सपेन्सेस जे असतात त्याचं अकाउंटिंग कसं करायचं हे AS8 मध्ये येतं. AS9 मध्ये रेव्हेन्यू रेकग्निशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन ईच ऑफ द बिझनेस की रेव्हेन्यू रेकग्निशन कसं करायचं फॉर कंपनीज आणि ऑल्सो फॉर other businesses. So, this standard deals with the basis required for recognition of revenue items in profit and loss account of an enterprise. It lays down conditions to recognize the revenue that arise from the various transactions of an enterprise. आता याच्यामध्ये एन्को टर्म्स म्हणून पण असतात. म्हणजे कधी कधी रेव्हेन्यू आपला रेकग्नाइज होतो, आपल्या गोडाऊनमधून गुड्स बाहेर गेले आपण आपला रेव्हेन्यू रेकग्नाइज करू शकतो. कधी कधी असंही होतं की आपण ट्रान्सपोर्टरला आपल्या ज्या गुड्स आहेत त्या ट्रान्सपोर्टरकडे सुपूर्द केल्या, आपला रेव्हेन्यू रेकग्नाइज होतो. समजा आपलं एक्सपोर्ट असेल तर आपलं मटेरियल शिपवरती किंवा प्लेनमध्ये चढलं की आपली जबाबदारी संपली, आपण रेव्हेन्यू रेकग्नाइज करू शकतो. कधी कधी असंही होतं की कस्टमरकडे जोस्तर मटेरियल पोचत नाही तोस्तर आपण रेव्हेन्यू रेकग्नाइज करू शकत नाही. तर हे सगळं AS9 मध्ये असतं की रेव्हेन्यू रेकग्निशन कसं करायला पाहिजे. तर आता आपण हे जे एन्को टर्म्स बघितले या एन्को टर्म्सचं डिटेल्ड आपण आपल्या काही पुढच्या भागामध्ये करणार आहोत.
कारण हे इन्कोटर्म सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ॲज अँड वेन द ओनरशिप ऑफ द गुड्स इज ट्रान्सफर्ड टू द परचेसर फ्रॉम सेलर, रेव्हेन्यू हॅज टू बी रेकग्नाइज. इन सिम्पल वर्ड्स हे आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे मालकी हक्क ज्या वेळेला सेलरकडनं परचेसरकडे, म्हणजे जो माल विकतोय त्याच्याकडनं जो माल खरेदी करतोय त्याच्याकडे जातो, त्यावेळेला तो सेल्स बुक करू शकतो. एक्झाम्पल, आपण समजा एखाद्या फोनच्या दुकानातनं फोन विकत घेतला. द मोमेंट फोन आपल्या ताब्यात आला की जो सेलर आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी संपली. त्याच्यानंतर तो फोन चोरीला गेला, पडला, तुटला, तर जो सेलर आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, जो परचेसर आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दिस इज इन AS9. AS10 मध्ये अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये ज्या फिक्स ॲसेटचं जे अकाउंटिंग होतं ते कसं करायचं हे AS10 मध्ये येतं. AS12 मध्ये अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स येतात. AS13 मध्ये अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स येतात आणि AS22 मध्ये अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम येतं. आता हे जे सगळे स्टँडर्ड्स आहेत हे सगळे एकाच वेळेला इश्यू झालेले नाही आहेत. हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. इम्प्रूव्हमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तसं इम्प्रूव्हमेंट इन अकाउंटिंग इज ऑल्सो अ कंटिन्युअस प्रोसेस. जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपला इंटेलिजन्स थोडा ज्याप्रमाणे आपण शिकतो त्याप्रमाणे आपला इंटेलिजन्स हळूहळू वाढत जातो. तसंच इथे आहे. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत हे वेगवेगळ्या पिरियडमध्ये आणि वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये इश्यू झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल AS1 जर का म्हणलं तर 1491ला फॉर कंपनीज आणि 1493ला फॉर अदर्स. AS2 जे आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज हे 1499ला सगळ्यांसाठी. AS3 कॅशफ्लो स्टेटमेंट 14/2001ला सगळ्यांसाठी. AS6 डेप्रिसिएशन अकाउंटिंग जे आहे ते 1495ला सगळ्यांसाठी. AS8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट 1491ला फॉर कंपनीज आणि 1493ला फॉर अदर्स. AS9 रेव्हेन्यू रेकग्निशन 1491ला कंपनीसाठी 1493ला फॉर अदर्स. AS10 अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट 1491ला कंपनीसाठी आणि 1493ला सगळ्यांसाठी. AS12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स 1494ला सगळ्यांसाठी. AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरीज 1495ला सगळ्यांसाठी आणि AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम 14/2001ला सगळ्यांसाठी. आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट कॉमन तुम्हाला आली असेल. 1/4 ही कॉमन आहे, म्हणजे 1 एप्रिल हे कॉमन आहे, वर्ष मात्र बदलतं. तर हे असं का, हे तुम्हाला जर का समजलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करून अवश्य सांगा. तर या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागामध्ये आपण मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग आणि त्याच वेळेला जर का वेळ राहिला त्या आपल्या भागामध्ये थोडासा, तर डेबिट क्रेडिटचे जे रूल्स आहेत ते रूल्स आणि टाईप्स ऑफ अकाउंट्स हे सगळं आपण आपल्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. म्हणजे मेन जी ॲक्शन आहे, आता जशी क्रिकेटची मॅच आपली असते त्या क्रिकेटच्या मॅचला अर्धा तास आधी कॅप्टन्सचा इंटरव्ह्यू होतो, मग कॉमेंटेटर येतो, पिच दाखवतो, पिच फास्ट बॉलरला अनुकूल आहे का बॅट्समनला अनुकूल आहे का स्पिनरला अनुकूल आहे ते सांगतो. त्याच्यानंतर टॉस होतो आणि मग 10 मिनिटांनी मॅच आपली सुरू होते. तर ही जी अकाउंटन्सीची जी मॅच आहे आपली रिअल मॅच, आता आपल्याला आजूबाजूचा अंदाज आला, हवामानाचा अंदाज आला, पिचचा अंदाज आला, टॉससुद्धा झालेला आहे. तर आता पुढचे जे आपले एपिसोड्स आहेत, पुढचे जे आपले भाग आहेत त्याच्यामध्ये आपली ॲक्च्युअल मॅच सुरू होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आत्तापर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चारुदत्त आपटे ऑनलाईन अकाउंटन्सी क्लास त्वरित सबस्क्राईब करून टाका. आपले मित्र जे आता 11वीत जातील, ॲडमिशन घेतील, ज्यांना कॉमर्स साईडला जायचं आहे त्यांनाही आपल्या व्हिडिओची लिंक पाठवा. आणि भले तुम्ही कॉमर्स साईडचे नसाल पण तुम्हाला अकाउंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल, सबस्क्राईब करा. तुम्ही ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, सेल्समध्ये असाल, तुम्ही नॉन कॉमर्स साईडचे असाल, टेक्निकल लोक असाल, तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, तुमच्यासाठी सुद्धा हे सगळे जे व्हिडिओ आहेत, सगळे जे लेक्चर आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर का डील करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी समजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून कंपनीचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस कसं वापरायचं, कंपनीच्या पॉलिसीज कशा आहेत, काय आहेत, कंपनी कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड वापरत आहे, स्टँडर्डायझेशन आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला मदत होईल. तर या लेक्चरमध्ये एवढंच. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल आपल्या क्रिकेटच्या मॅचमध्ये, आणि तेव्हा आपण मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग आणि त्याच वेळेला अकाउंटिंगचे रूल, अकाउंटचे टाईप हे सगळं
पुढच्या आपल्या भागामध्ये येईल. हा भाग तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात लगेचच.